कंपल्सरी ड्रेसिंग हे अनिवार्य आहे, त्यासाठी आपल्याला 2 धावसंख्येची पेनल्टी असेल. ओके, एक्सेल टीम खऱ्या अर्थानं क्रिकेट भरपूर पहिला चेंडू अगदी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. रोहित यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय जितेश, त्याच्यासाठी हे कॅश प्राइज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय संगम. फटका चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केलाय, डीप मधनं चेंडूला पाठवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, चौकार. जितेश साठी कॅश प्राइज लागतंय. छोटा गोलंदाज आहे, युवा टॅलेंट आहे. आपण पाहताय अगदी 15 इयर्स ओल्ड, 15 वर्षाचा हा गोलंदाज. आणि इथे दांडी गुल, 100 रुपयाचा मानकरी तर ठरलाय. बघा डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. पडल्यानंतर चेंडू अगदी बाहेर निघाला, उजवी एसटी अगदी वाकवली आहे. संगमला इथून परतावा लागतंय. असं वाटलं होतं की जितेशच्या विरोधामध्ये संगमचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल, परंतु या छोट्या गोलंदाजानं करामत करून दाखवले. संगम सारख्या फलंदाजाला अगदी अकाउंट देखील 4 धाव्यांवरती बाद केलं. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रत्येक विकेट साठी रोहित यांच्याकडून जितेश साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. 1 विकेटर आली आहे. विकेट हॅट्रिक साठी कुलस्वामिनी ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर सोमनाथजी रसाल यांच्याकडून पात्रजवाड युवा अध्यक्ष भाजपा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज असेल जितेश साठी. पूर्ण टीम साठी असेल हे कॅश प्राइज. यावेळी अगदी गॅप मधून चेंडूला काढलं, त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. धोत्रे टीमचं यंग टॅलेंट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी साकारत असताना भवितव्य फार, फ्युचर फार ब्राईट आहे या गोलंदाजाचं. कारण की अगदी 15 वर्षाचा हा गोलंदाज आणि चांगले संगम सारखा फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं संगमचं नाव आहे या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याला त्याने बाद केले. परंतु यावेळी कौशल बोराडेचा हा ट्रेडमार्क शॉट आहे, त्याच्या बॅट मधून आलाय हा षटकार. अकरा धावा धावफलकावरती. एक चौकार, एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. जितेशच्या विरोधामध्ये एक चौकार आला होता संगमच्या बाट मधून, त्यानंतर एक षटकार आलाय कौशलच्या बाट मधून. हा मिस टायमिंग आहे, फटका फसलाय हवेमध्ये. ही विकेट नाही तर खऱ्या अर्थाने ही मॅच आहे. कौशल बोराडेची विकेट या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट होती आणि ती विकेट घेण्याचं धाडस त्या ठिकाणी दाखवलं होतं. पुढ्यामध्ये चेंडू टाकला होता, थोडासा कट्टरचा वापर केला होता, बाहेर निघणारा चेंडू त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. गलीमध्ये चेंडू झेल घेण्याची त्या ठिकाणी संधी होती. संधीचं सोनं करणं गरजेचं होतं, परंतु तिथे झेल ड्रॉप झाला. स्वप्न तुटलं जितेचं, कारण की त्याला ही विकेट हवी होती. कौशल बोराडेची मोठी विकेट होती,
ती येणं फार गरजेचं होतं. आता ज्या वेळी कौशल बोराडेच्या बाट मधून धावा येतील ना, त्यावेळी त्या फिल्डरला एकच आता वाटेल मनामध्ये, कौशल बोराडे कधी मैदानाच्या बाहेर जातोय. कारण की इतका घातक फलंदाज आहे या संपूर्ण आपण पाहताय कर्जत टेनिस क्रिकेट मधील नामांकित फलंदाज म्हणून ओळखला जातो. अगदी आपण पाहताय एक षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण पाहताय 12. चांगली गोलंदाजी पहिल्या P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जितेश या गोलंदाजाची दुसरं षटक प्रगतीपथावरती. हर्षदला गोलंदाजीसाठी आपण त्याला पाहू शकता दुसऱ्या षटकामध्ये. यावेळी अगदी फ्लिक केला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडूला गॅदर केला. तोपर्यंत आपण पाहताय फक्त आणि फक्त सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. हर्षद या गोलंदाजासाठी देखील आपण पाहताय कॅश प्राइज झाले. कुलस्वामिनी ग्रुप यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ब्रदर्स 11 धोत्रे टीमची आयोजक मैदानाच्या आतमध्ये खेळतात. हे भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहताय आणि खऱ्या अर्थानं ते आयोजक मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी खेळ करतायत. आता खेळपट्टी त्यांनीच बनवली आहे म्हणजे त्यांना भरपूर अंदाज आहे कशा प्रकारची खेळपट्टी. ते पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट. आणखीन एक झटका एक्सल टीमला. फलंदाज बाद होईल. बंटी हार्स टू द डिपार्ट. प्राइज होतं आणि त्यानंतर पात्रच जिल्हा वार्ड अध्यक्ष सोमनाथजी रसाल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर आमचे कुलस्वामिनी ग्रुप यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कॅश प्राइज लागलं जाते. पारितोषिकांची बरसात अगदी ब्रदर्स 11 धोत्रे टीम साठी. परंतु कामगिरी देखील तशी राहिली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली आहे आणि त्यांच्यासाठी आणि त्यांचं खऱ्या अर्थानं मनोबल वाढवण्यासाठी हे पारितोषिक आहे ना, हे प्रेक्षक ज्यावेळी लावले जातात, जे मान्यवर पारितोषिक लावतात, त्यावेळी एखादा खेळाडू आहे ना तिथून चांगला खेळ त्याचा स्वाभाविक खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी अगदी मोठा चेस आहे क्षेत्ररक्षणासाठी. जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत पकडली झेल. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. अरे ये आणि अनिलजी मिनमने यांच्याकडून जे झेल पकडलं त्यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. अभिजित रसाल यांच्यासाठी हे कॅश प्राइज होतं आणि आणखीन एक विकेट आली आहे एक्सेल टीमची. आपण पाहताय या ठिकाणी संदीप बोराडे देखील बाद झालेत. डावकरे आताचे फलंदाज. पहिला चेंडू होती चौकार त्यांनी लगावला होता. इरादे स्पष्ट झाले होते. इथून मोठी इनिंग येईल असं वाटलं होतं परंतु अगदी शॉर्ट इनिंग खेळून मैदानाच्या बाहेर आलेत. हर्षदने देखील 2 विकेट इथून मिळवल्यात. 17 या धावसंख्येवरती 3 विकेट इथून गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या एक्सेल टीमनं. परंतु कौशल अजूनही मैदानावरती आहे. त्याला देखील एक जीवदान मिळालं. आता जास्तीत जास्त स्ट्राईक कौशलकडे हवंय. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती कौशल जर आला तर या धावसंख्येचं टार्गेट इथून जे सेट करायचंय, जे टॉस जिंकून खऱ्या अर्थानं कॅप्टनने जो निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा, त्याच्याकडे त्या निर्णयाकडे बघितलं जाईल. थोडंसं अंगलोट आलंय की काय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. ब्रदर्स 11 धोत्रे टीम घरच्या मैदानावरती चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या आयोजनामध्ये चांगली कामगिरी. यावेळी अगदी बाटेला ब्रश करून थर्डमॅन मधून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार.
षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. शेखरजी बोराडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर कुलस्वामिनी ग्रुप यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000. आमची सोमनाथजी रसल यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपये. त्यानंतर आमचे निलेश मिनमने यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. अनिलजी मिनमने यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. धावफलकावरती 22 निलेश रसाल. गोलंदाजीसाठी आपण त्यांना पाहतोय तिसऱ्या षटकासाठी. कमी गतीनं बॅक ऑफ द हँड गॅप मध्ये खेळलाय त्या ठिकाणी जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, तेवढीच अचूक फेकी देखील पाहायला मिळेल. एकच धाव इथून कंप्लीट होते. 23 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 23. कौशल बोराडे अजूनही मैदानावरती आहे. त्याची इनिंग येणं बाकी आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग मध्ये. सुदाम धुले शॉट फाईन लेग मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. धाबा वाचवल्यात. नजर आहे ते विचार करतात षटक कधी माझ्याकडे देतील. गोलंदाजीसाठी खास करून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. कौशल बोराडे नाराज आहे स्वतःवरती. वेगानं बाट फिरली जाते परंतु चेंडू अगदी कमी गतीनं डिलिव्हर्ड होत आहेत. त्याच्यामुळे मिस टायमिंग होत आहेत. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतात. बरंच काही या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ब्रदर्स 11 टीम थोडीशी वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीतून. लोअर फुल टॉस गॅप मध्ये खेळला. एक्स्ट्रा कव्हर मधून जाईल चेंडू. एक टप्प्या अखेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. मिळतील 4 धावा. या षटकातील एक चेंडूचा अद्यापही खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारली होती निलेश रसल यांनी. धावफलकावरती आपण पाहताय या ठिकाणी 31 सूरज. आणखीन एक यंगस्टर आपल्याला पाहायला मिळेल सूरज. इथून आपण पाहताय चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला आउटसाइड दी ऑफ स्टंप. डॉट बॉल त्याच्यावरती विकेट सॅक्रिफाईस केली आहे. कौशल बोराडेला स्ट्राईक हवी आहे. त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. इथून आपण पाहताय डॉट बॉल आला. विकेट देखील आली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 5 चेंडूंचा अद्यापही पहिल्या सत्रातील खेळ बाकी आहे. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 31. चेंडूला किक मारली. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय कौशलच्या बाट मधून. शैलेशजी बोराडे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर आमचे सोमनाथजी रसाल पात्रच वाढ युवक अध्यक्ष यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान आलाय षटकार हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज. बॉल द्या मैदानामध्ये. बॉल
धावा धावफलकावरती आपण पाहता या षटकाराच्या साह्याने जाऊन पोहोचल्यात 41. तीन बॉल झाले याच षटकामध्ये आपण पाहतो एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे कौशल बोराडेच्या बाट मधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. तिसरा येणार का? शैलेशजी बोराडे साहेबांच्या माध्यमातून शेखरजी बोराडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. त्या कॅश प्राइजचं मानकरी ठरणार का? आणखीन एक षटकारांची हॅट्रिक इथं कंप्लीट झाली आहे आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आता कौशल बोराडेसाठी असेल. 59 आणि आता बनवायचे आहेत 60 धावा. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. चला 59 धावा धावफलकावरती आहेत. 60 धावसंख्येचं टार्गेट आहे. परंतु एक षटक इथून ज्यावेळी संपेल त्यावेळी ज्या 2 धावसंख्येचं पॅनल्टी आहे ती बॅटिंग करणाऱ्या ब्रदर्स 11 धोत्रे टीम मध्ये धोत्रे टीमच्या धावफलकामध्ये त्या 2 धावा ऍड केल्या जातील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज निलेश अनिलजी मिनमिने यांच्याकडून. त्यानंतर सोमनाथजी रसल पात्रजवाड युवा अध्यक्ष यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 2200 रुपयाचं कॅश प्राइज.
2222 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यानंतर कुलस्वामिनी ग्रुप धोत्रे बलिराम शेठ रसाल यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1111 रुपये. चौकार किंवा षटकार हॅट्रिक जरी आली तरी हे कॅश प्राइज असेल. कुलस्वामिनी ग्रुप धोत्रे बलिराम शेठ रसाल, त्यानंतर सोमनाथजी रसाल पात्रजवाड युवा अध्यक्ष यांच्याकडून भाजपा यांच्याकडून 2222 रुपयाचं कॅश प्राइज. आणि प्रत्येक षटकारासाठी अनिलजी रसल यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे आल्या आल्या इरादे स्पष्ट करत असताना 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला षटकार आला. अनिलजी मिनमिने यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी. आणखीन एक चांगला फटका यावेळी गॅप मध्ये केला. चेंडू चाललाय कव्हर मधून डीप कव्हरच्या पलीकडे. आणखीन एक चांगला फटका गणेश यांच्या बाट मधून चौकार. आहे वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्याने पकडली झेल आणि इथून मात्र गणेश रसल यांना परतावं लागेल. अध्यक्ष सोमनाथजी रसाल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय शिवाजी सावंत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी हर्षदच्या 100 रुपयाचं कॅश प्राइज. इथे बाहेर जाणारा चेंडू त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बाटीला ब्रश झालाय आणि अगदी आपण पाहताय फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ज्या फलंदाजानं आक्रमण केलं होतं त्याला इथून बाद केलं. त्यानंतर मात्र हर्षद मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक चेंडू त्याने निर्धाव केला. यावेळी पुनश्च एकदा आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला. आणखीन एक डॉट बॉल. ज्या फलंदाजानं अगदी पाहतोय ना आक्रमण केलं होतं त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी चालू होती त्यावेळी थोडीसा धडपण देखील होता, परंतु तो जसा बाद झाला त्यानंतर अगदी धडपण देखील कमी झालं. आणि आता इथून जर पाहायला गेलं ना तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांवरती धडपण टाकण्याचं काम आता केलं जात आहे. फुलटॉस बॉल ताकदीचा वापर. चेंडू हवाई सफर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. हर्षदच्या बाट मधून आला षटकार. शिवाजी सावंत यांच्याकडून 100, सोमनाथजी रसाल यांच्याकडून 555 एक षटकारासाठी.
आता येणाऱ्या पुढून ओके कुणाल रसाल यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. त्यानंतर आमचे अनिलजी मिनमिने यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. त्यानंतर आमचे सोमनाथजी रसाल यांचं देखील 555 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान एक षटकार आला हर्षदच्या बाट मधून. षटक क्रमांक 1 या ठिकाणी समाप्त झालाय. आता मॅच कडे लक्ष कमी आणि पारितोषिक जास्त लागलं जातंय. धावफलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळतात. ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जर गेली तर मला असं वाटतंय 1,00,000-2,00,000 रुपयाचं कॅश प्राइज इथून बॅटिंग करणारी टीम नक्कीच कमवल. एवढं प्रेम आहे खऱ्या अर्थानं सपोर्टर्स ज्यावेळी मैदानामध्ये येतात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे. आपल्या गावासाठी चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलं पाहिजे. आपले युवा खेळाडू आहेत, त्यांना पुढे नेण्याचं काम जर कोण करत असेल ना तर आपले गावातले आपले सपोर्टर्स. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्सेल टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना, एक बलाढ्य टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना ब्रदर्स 11 धोत्रे टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगला खेळ खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाबेतून आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. आणि त्या 2 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या आपण आता या ठिकाणी ऍड करतोय. एक षटक संपल्यानंतर आपण ऍड करणार होतो. त्या 2 धावा ऍड केल्यानंतर धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ब्रदर्स 11 टीम जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवरती. पुनश्च एकदा चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाज कुणाल या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यंगस्टर आहे आणि समोर देखील आपल्याला ब्रदर्स 11 धोत्रे टीमचा यंगस्टर पाहायला मिळतोय. यावेळी अपील केली आहे परंतु वाईट वाचवायचंय. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अव्वंतर धाव आली आहे 20 धावा धावफलकावरती. एस्टनच्या मागे आपण पाहताय संदीप बोराडे आपल्याला पाहायला मिळतात एस्टनच्या मागे. आणखीन एक चांगला चेंडू आपली कमबॅक करून देतो आपल्या टीमला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतो आपण पाहताय. या ठिकाणी कुणाल डॉट बॉल मात्र त्याच्या माध्यमातून फेकले जातात. त्या डॉट बॉलने कोणतंही खऱ्या अर्थानं समीकरण बदलणार नाहीये. प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आता वाढले जाईल. जेवढे तुम्ही डॉट बॉल केलं ना तेवढं प्रेशराईज होईल तुमची टीम. तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, फटके मारावे लागतील. गॅपमध्ये केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका टप्प्या अखेर त्याच्या हातामध्ये तोपर्यंत एकच धाबेतून कंप्लीट झाली आहे. 21 धावा धावफलकावरती. कुणालचं षटक आतापर्यंत अप्रतिम राहिली आहे. 4 चेंडू त्यानं फेकले. 4 चेंडूंमध्ये त्यांनी अगदी पाहायला गेलं तर एक अव्वंतर धाव, त्यानंतर 2 सिंगल, म्हणजे एकंदरीत त्यानं 3 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. अजूनही इथून पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 2 चेंडूंमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याकडे पाहत असेल ब्रदर्स 11 धोत्रे टीम, तो मोठा फटका येणार का हे देखील पाहिलं जाईल कुणालच्या विरोधामध्ये. इथे टॉपेज पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु तोपर्यंत चेंडू चाललाय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. आलाय चौकार. मिळतील 4 धावा. संदीप बोराडे यांनी पकडली आहे झेल आणि इथे विकेट आले.
धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 25. आता इथून बनवायचे आहेत त्या 35. 12 चेंडू 35 ची गरज आहे. कौशल बोराडे हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हाफ फटका सजवलाय. फटका फसलाय हवेमध्ये. इथे झेल ड्रॉप. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. हर्षदचा झेल या ठिकाणी सोडला. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 12 चेंडू 35 चं समीकरण होतं. आता 11 चेंडू 33 धावसंख्येचं समीकरण पाहायला मिळेल. हा देखील फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळी चुकी होणार नाहीये. त्या ठिकाणी बंटी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं कॅरी केली आहे झेल आणि हर्षदला इथून परतावं लागेल. फुडात टाकला होता. समोरच्या दिशेनं लॉप केलाय चेंडूला. ओव्हर द बॉलर हेड. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. किरण यांच्या बाट मधून आलाय षटकार आणि अनिलजी मिनमिने यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. नका 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 पुनश्च एकदा अगदी बागफुटला येऊन हा फटका सजवला. तोपर्यंत चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे. मिडल ऑर्डर मध्ये किरण आले. त्यांच्या बाट मधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. अगदी 2 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांनी बनवल्यात. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 37. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आठ बॉल आणि 23 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे 8 चेंडू 23 धावसंख्येची गरज ब्रदर्स 11 धोत्रे टीमला. 8 चेंडू 23 चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. कौशल बोराडे गोलंदाजीसाठी. त्याच्यावरती आक्रमण केलंय किरण रसाल. यावेळी हाफ ट्रॅकर होता. अगदी पुनश्च एकदा लेटकट खेळला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आलाय चौकार. येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि आता धावा बनवायचे 19. 6 चेंडू 19 धावा काही मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकामध्ये पुनश्च एकदा मॅच आपल्याकडे बनवून ठेवली आहे फलंदाज किरण रसाल यांनी. चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी आलाय संगम. आपण त्याला पाहताय शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र पारितोषिक लागले जाते प्रत्येक षटकारासाठी. अनिलजी मिनमिने यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज. तसेच आमचे सोमनाथजी रसाल यांच्याकडून
₹2222 3 षटकारांसाठी गरज आहे त्या 3 षटकारांची. दरम्यान हा चेंडू अगदी फुलरलेंचा आपल्याला पाहायला मिळाला. इथे पाठीमागे चुकी होताना पाहायला मिळते. तोपर्यंत आपण पाहताय एकच जाबेतून कंप्लीट झाली आहे. 5 चेंडू आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 18. 5 चेंडू 18चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. संगम शेवटच्या षटकामध्ये त्यानं स्वतःला थांबवलंय. त्याला माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये धावा वाचवायच्या असतील तर मला शेवटच्या षटकामध्ये थांबणं गरजेचं आहे आणि तो आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे, परंतु हे देखील विसरून जमणार नाही की मागच्याच षटकामध्ये कौशल बोराडेच्या विरोधामध्ये किरण रसाल यांनी 16 धावा बनवल्या होत्या. रमेश रसाल यांच्याकडून किरण रसाल यांच्यासाठी एक षटकारासाठी ₹500 कॅश प्राइज. आणि इथे आलाय का फटका चांगला आहे, दमदार आहे, ताकद आहे, नजाकत देखील आहे. जाईल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा दर्जेदार षटकार आलाय किरण रसाल यांच्या बॅट मधून. आणि आता धावा आणि चेंडूचं जे अंतर होतं ना ते कमी करणारा हा षटकार धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ते 48 येणारे आता चेंडू शिल्लक आहे ते 4 धावा बनवायच्या आहेत त्या 12. अगदी अंगावरती शहार आणणारे आता मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका आधी किल्ला इथे मात्र लढताना पाहायला मिळतात, परंतु संगम आहे समोर हे देखील विसरून जमणार नाहीये. हा बॉल डॉट आलाय. 3 चेंडू आता 12चं समीकरण आहे. 3 बॉल 12 धावा. कोण जिंकणार, कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ पुढे निघणार, कोणता संघ पाठीमागे राहणार. जो थांबेल त्याला 1 वर्ष वाट पाहावी लागेल, जो पुढे सरकेल त्याला नेक्स्ट मॅच मध्ये अगदी आपण पाहताय. पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. एक धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, परंतु थर्ड अंपायर कडे रेफर केलाय, रिव्ह्यू घेण्यात आलाय. इथे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. आता चेक केलं जाईल. आमचे मिलिंद सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. त्यांच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमचे अक्षयजी पानशिलकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पाशिलकर लेफ्ट हँड फलंदाज बाद आहे. जितेश हा बाद आहे. आणखी एक चांगला बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. संगम आहे, मॅच सोडणार नाहीये, शेवटपर्यंत जिद्द दाखवेल तो. बरंचसं क्रिकेट संगमने या मॅचेस खऱ्या अर्थानं आपल्या संघाला जिंकून दिला. बरंचसं क्रिकेट तो खेळतो, त्याला माहिती आहे कशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी केली जाते. एखादा मोठा फटका आला तर प्रेशराईज होत नाही. दुसरा चेंडू अगदी त्याच्यानंतर
लगेच कमबॅक करण्याची ताकद देखील त्याच्याकडे आहे. इथे आलाय चौकार, मॅच जिंकली आहे एक्सेल टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. ब्रदर्स 11 धोत्रे, तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी एक्सेल टीमला देखील देऊया शुभेच्छा. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतील. बॅटिंग करत असताना 13 बॉल 45 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट ज्यानं मिळवली तो कौशल बोराडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या कौशल आपण लगेच, आणि सेकंड राऊंडची मॅच देखील आपली लगेच असेल, त्याच्यामुळे टॉस साठी देखील या.